आणि आता बातमी येते मुंबईच्या विमानतळावरून, कारण मुंबईच्या विमानतळावर पुन्हा एकदा मराठी बोलण्यावरून वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। कारण एक कर्मचारी त्यासोबतच एक प्रवासी यांच्यामध्ये काहीसा हा प्रकार घडल्याचं समोर येते। या व्हिडिओमधील एक प्रवासी विमानतळावरील महिला कर्मचाऱ्याला तुम्ही मराठीत का बोलत नाही असा सवाल करतो, तर त्यावर त्या महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या उत्तरामुळे वादाला तोंड फुटलं। संबंधित महिला कर्मचाऱ्याने मराठीत बोलायला नकार दिलाय। त्यावरून प्रवाशाने आग्रह धरला। महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या विमानतळावर मराठी भाषेलाच प्राधान्य द्यायला हवं। मग या वादात इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला। मराठीत बोलायचं कळलं का? मराठीत बोलायचं कळलं का? आणि व्यवस्थित बोलायचं नाही बोलायचं, इथं काम नाही करायचं महाराष्ट्रात, कळलं? हाँ करूंगी। रुकिए आप रुकिए। वो कौन होते हैं एयरपोर्ट पे आके बोलने वाले मराठी में ही बात करेंगे? हम कौन होते हैं ये आपको पता चलेगा, हम कौन होते हैं। हाँ। काम का मराठी नाही बोलताय? क्यों आप एयरपोर्ट में हो? महाराष्ट्रात आहे तुम्ही। एअरपोर्ट कुठे? एअरपोर्ट कुठे? नाव दाखवा तुमचं, नाव दाखवा तुमचं। मैं क्यों मेरे आता बातमी येते ओंकार हत्ती संदर्भातली। याच ओंकार हत्तीचं काही दिवसांपूर्वी दर्शन झालेलं होतं आणि आता पुन्हा एकदा सिंधुदुर्गामध्ये दर्शन झाल्यानं काहीसे शेतकरी जे आहेत ते धास्तावल्याचं चित्र पाहायला मिळते। काजू हंगामात ओंकार हत्तीची ही भ्रमंती पाहायला मिळते। सासोली गावात तो पोहोचलेला आहे। पुन्हा एकदा तो गोव्याच्या दिशेने कूच करणार की बांदा परिसरात जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। ऐन काजू हंगामात पुन्हा एकदा ओंकार हत्तीची भ्रमंती सुरू झाली, त्यामुळे काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना त्याचं अचानक दर्शन झालं। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसं धास्तीचं वातावरण पाहायला मिळालं। याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक नंतर आणखी काही घडामोडी